पुन्हा एकदा प्रभूने आपल्याला हा समय दिलेला आहे, त्याचं वचन आम्ही ऐकावं आणि त्याच्या वचनाप्रमाणे आमचं जीवन जगावं. आम्ही गेल्या दिवसात पुनरुत्थान हा विषय आम्ही पाहत असताना आम्ही पाहिलं की प्रभू येशू पुनरुत्थित झाले आणि पुनरुत्थित झाल्याच्या नंतर त्यांचे अनेक प्रमाण त्यांनी स्वप्रमाण पटवून दिले आणि हे त्यांनी त्याच्या शिष्यांना दाखवून दिलं की मी खरोखर स्वदेहाने गौरवी देहाने पुनरुत्थित झालेलो आहे. आणि मग 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना दर्शन देत होते. 40 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या शिष्यांमध्ये ते आले आणि त्याने ते स्वतः उठलेले आहेत याचं प्रमाण पटवून दिलं आणि शेवटच्या त्याच्या सेवेच्या आणि सेवेसाठी असलेल्या ज्या आज्ञा आहेत, काही शिक्षण आहे ते त्याने त्यांना दिलं. आणि मग 50व्या दिवशी म्हणजे 40व्या दिवशी ते स्वर्गरोहण झाले. 40 दिवसानंतर जो शेवटचा दिवस आहे त्या सर्व दिवसामध्ये त्यांनी त्या जैतुनाच्या पर्वतावर यरुशलेमेमध्ये असलेल्या प्रभू येशू ख्रिस्त वर सर्व शिष्यांसमवेत त्यांना निरोप देऊन स्वर्गात वर घेतले गेले. त्यांच्या पाहता पाहता ते स्वर्गात उचलले गेले आणि जे अभिवचन त्यांनी शिष्यांना दिलं की तुम्ही यरुशलेम सोडून जाऊ नका, कारण प्रेषित कृत्य याचा पहिला अध्याय आणि त्यातील 4 वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी त्यांनी शिष्यांना एक अभिवचन दिलं आणि ते म्हणाले यरुशलेम सोडून जाऊ नका जोपर्यंत पवित्र आत्म्याने वरून येणारं दान, वरून येणारा सामर्थ्याने तुम्ही सामर्थ्य होत नाही तोपर्यंत. 1:8 पण वाचूया मिळाला असेल तर. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यास आज्ञा केली की यरुशलेमेस सोडून जाऊ नका, तर जे पित्याचे वचन तुम्ही मजपासून ऐकले आहे त्याची वाट पहा. होय, बस तुम्ही यरुशलेम सोडून जाऊ नका, कारण जे वचन मी तुम्हाला दिलेलं आहे ते वचनाची पूर्तता होणं बाकी आहे. आणि कोणती पूर्तता? की जे अभिवचन तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त आहे, पवित्र आत्मा तुमच्यावर येणार आहे, तुम्हाला सामर्थ्य मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही त्यासाठी इथेच थांबून राहा. आणि तो त्याच्या देखत वर घेतला गेला. नंतर 10 दिवसाच्या नंतर 50वा दिवस त्याला पेंटिकॉस्ट म्हटलेला आहे. आणि मग पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रेषित कृत्य 2रा अध्याय आणि 1-2 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी प्रेषित 120 लोक त्या माडीवर त्या खोलीमध्ये एकत्र होते आणि ते प्रार्थना करत होते आणि देवाने दिलेली जी भेट तिची वाट पाहत होते आणि अचानक अकस्मात सुसाट्यासारखा त्या ठिकाणी वारा त्यांच्यावर आला. बायबल आम्हाला सांगते, वाचूया आपण वचन. नंतर पेंटाकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि ते सर्व पवित्र आत्म्याने बोलू लागले. पुढील वचनात म्हटलेलं आहे की ते पवित्र आत्म्याने भरले आणि जसं पवित्र आत्म्याने त्यांना भाषा दिली ते त्या भाषेमध्ये बोलू लागले. म्हणजे काय? या ठिकाणी जी अभिवचन प्रभूने त्यांना दिलं होतं की ते पवित्र आत्म्याने भरणार आहे, त्या अभिवचनाची परिपूर्ती त्या ठिकाणी झाली. आम्ही हे पाहत आहोत की पुनरुत्थानाच्या नंतरच्या काही गोष्टी अजून गेल्या आठवड्यापासून आम्ही त्याबद्दल शिकत आहोत, समजून घेत आहोत. आणखी काही गोष्टी आम्ही पवित्र शास्त्राप्रमाणे पुनरुत्थानाच्या नंतरच्या काही पाहणार आहोत. आणि जे पुनरुत्थान आहे त्या पुनरुत्थानाला काय आधारभूत तत्व आहे हे आपण पाहणार आहोत. की परमेश्वराने पुनरुत्थानाबद्दल बायबलमध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण पाहत आहोत. यावेळेस आपण आणखी काही गोष्टी पाहणार आहोत की प्रभू येशू पुनरुत्थित झाले तर त्याचे पुरावे, त्याचे गुणधर्म काय आहेत हे आपण आणखी आज पाहणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट, प्रभू येशू पुनरुत्थित झाल्याच्या नंतर ते शिष्यांबरोबर बोलले. मनुष्य पुनरुत्थित झाल्याच्या नंतर, मनुष्य शक्यतो पुनरुत्थित होत नाही, पण काही दैवी चमत्कार असतात. मेल्याच्या नंतर जिवंत होऊन शेवटचा पुनरुत्थान आहे ती गौरवी देहाने ते होणार आहे, त्या पुनरुत्थानाबद्दल मी बोलत नाही. पण मनुष्य एकदा मेल्याच्या नंतर तो उठला जातो हे खूप कमी घडतं. परंतु अनेक आजच्या परिस्थितीमध्ये अनेक अशा घटना आहेत की ज्या आज सध्याला घडत आहेत की अनेक लोक विश्वासाने पुनरुत्थित होत आहेत. गेल्या दिवसात आम्ही अनेक साक्ष ऐकल्या. पास्टर डॅनियल नावाचे देवाचे सेवक आफ्रिकामधले सेवा करणारे आणि ते मेल्याच्या नंतर बायबल आम्हाला त्यांच्याबद्दल पवित्र शास्त्र पुनरुत्थानाबद्दल
त्याचबरोबर सांगितलेलं आहे मनुष्य मेलेला जिवंत होऊ शकतो हे पण पवित्र शास्त्र पुरावा देतं, कारण येशूने मेलेले लोकांना उठवलं, त्याच्या शिष्याने देखील त्याच्या मेलेल्या लोकांना उठवलेलं आहे. तशाच प्रकारे येशू ख्रिस्त स्वतः पवित्र वचनात तो बोलला की जे शिष्य माझ्यावर विश्वास ठेवतात, जे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात ते माझ्यापेक्षाही मोठे चिन्ह आणि चमत्कार करू शकतील. आपण जर देवाचं वचन वाचलं, आपण वाचूया एक वचन. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना आम्ही वचन दिलं, प्रेषितांचे कृत्य आणि त्यातील आपण एक वचन वाचणार आहोत. प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना ते आम्ही वचन दिलेलं आहे. की तो म्हणाला की जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते माझ्यापेक्षाही मोठाली चिन्ह आणि चमत्कार करू शकतील. एकच मिनिटात प्रेषितांचे कृत्य योहान शुभवर्तमान, क्षमा करा, योहान शुभवर्तमान 14 आणि 12. योहान 14:12. मी तुम्हास खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करतो ती माझवर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. या ठिकाणी प्रभू येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझवर विश्वास ठेवतो, जी चिन्ह चमत्कार मी केले त्यापेक्षाही मोठी, त्यापेक्षाही अधिक आणि त्यापेक्षाही अधिक चमत्कारिक आणि मोठमोठाली चिन्ह आणि चमत्कार माझवर विश्वास ठेवणारा करेल. म्हणजे जी चमत्कार प्रभूने केली त्यापेक्षाही मोठमोठाली चिन्ह आणि चमत्कार देवाचे लोक तुम्ही आणि मी करू शकतो. देवाने हा अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आणि ह्या वचनाला आधार धरून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जी चिन्ह चमत्कार केली त्यापेक्षाही मोठमोठाली चिन्ह आणि चमत्कार पेत्र, पौल, योहान यांच्याद्वारे देवाने घडवले. आणि मग आम्ही त्या डॅनियल नावाच्या देवाच्या दासाबद्दल पाहत असताना आम्ही पाहिलं की तो मेला आणि तो सकाळीच आपल्या चर्चला आपल्या कारमधून चालला होता. त्याने तयारी केली आणि त्याची कार अचानक एका खांबाला धडकली. त्यामध्ये त्याची पत्नी होती आणि हे दोघं जण चालले होते. त्याचा जागच्या जागी मृत्यू झाला. कारचा जोराने धडकल्यामुळं त्या हँडल त्याच्या छातीत रुतलं गेलं आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. काही लोकांनी त्याला बाहेर काढलं आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. एक जवळच हॉस्पिटल होतं. पालखीबाई त्याची पत्नी त्याच्या बरोबरच होती आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. डॉक्टर साहेबांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचं त्या ठिकाणी PM ची ऑर्डर दिली आणि त्यांना त्या ठिकाणी PM त्यांचं करण्यात आलं. सर्व काही झालं पाहता विचार करा, सर्व काही PM म्हणजे पोस्टमॉर्टम क्लिअर झालं, मृत घोषित झाला, त्याचं डेथ सर्टिफिकेट देखील देण्यात आलं. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर पण एवढंही असताना त्याची बॉडी जी होती त्याच्या पत्नीच्या हवाली केली. पण तिचा विश्वास होता की तो देवाचा सेवक आहे, डॅनियल तो देवाचा दास आहे, तो भक्ती घ्यायला चालला होता आणि हे त्याचा मृत्यू हा मृत्यूच नाही, तो मरू शकत नाही. त्याची बॉडी आहे, सर्व परिस्थिती समोर आहे, तो मेलेला आहे. सर्टिफिकेट लोकांनी डॉक्टरने दिलेले सर्व लोक म्हणत आहेत तो मेलेला आहे, पण ती म्हणत आहे तो मेलेला नाही. तिच्या म्हणण्याप्रमाणे तो जिवंत होता. तिचा विश्वास तसा होता. आणि मग सत्य शेवटी तिला तिच्या राहत्या घरी म्हणजे ज्या ठिकाणी डॅनियल राहत होता त्याच्या घराकडं त्या लोकांनी ती गाडी करून पाठवली. ज्यावेळेस ते घरी लोक आले, सर्व ती बॉडी घेऊन आले. त्याचे नातेवाईक, त्याचे घरचे लोक, त्याचे वडील स्वतः त्या ठिकाणी ते रडू लागले, कारण आपला मुलगा गेलेला आहे. तो सेवक जरी होता परंतु ऍक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि ते लोक सर्व त्याच्या डेड बॉडीची तयारी करू लागले. म्हणजे शेवटची जे फिनोरल आहे त्याची प्रेतक्रिया शेवट कब्रस्थानात घेऊन करण्याचा प्रयत्नात होते. परंतु ही बहीण काय त्याची बॉडीला पुरू देणार, कारण तिचा पुरेपूर विश्वास होता डॅनियल मेलेला नाही. आता का पहा, परमेश्वर कधी कधी अशा अद्भुत विश्वास आमच्यामध्ये देतो. सर्व प्रसंगी नाही परंतु कधी कधी असा अद्भुत विश्वास येतो की त्या विश्वासाने चिन्ह चमत्कार होतात. इट्स कॉल्ड रेमा. याला रेमा म्हणतात. म्हणजे रेमा असलेला विश्वास चमत्कार करतो. विश्वास प्रत्येकामध्ये आहे. आम्हाला विश्वासाशिवाय इथं मंदिरात आलेलो नाही, परंतु विश्वासाचं परिमाण कमी जास्त असतं. कुठे विश्वासाची पातळी खाली असते, कधी विश्वासाची पातळी वर असते. आणि म्हणून विश्वासाची पातळी ज्यावेळेस वर जाते त्यावेळेस चिन्ह आणि चमत्कार होतात. बायबलमध्ये पण अनेक पुरावे आहेत विश्वासाच्या पातळीबद्दल. एक वडील आपल्या मुलाला घेऊन येशू ख्रिस्ताकडे आले होता आणि त्याला भूताने पछाडलेलं होतं.
शिष्यांना ते भूत निघालं नाही. त्यावेळेस त्यांनी येशू ख्रिस्ताकडे ते त्या मुलाला घेऊन आला आणि येशू ख्रिस्ताला तो म्हणतो, प्रभू शक्य असेल तर हा माझा मुलगा यातील हे दुरात्मा तू काढ. येशू ख्रिस्त त्याला म्हणतो, शक्य असेल असं का ना, असं कसं बोललास, देवाला काही अशक्य आहे का? त्यावेळेस तो म्हणतो, प्रभूजी माझ्यातला अल्प विश्वास आहे पण कमी आहे, तो वाढील. प्रभू माझ्यातला विश्वास वाढव. माझा तुझ्या शिष्याने हे काढलं नाही म्हणून मला माझ्या विश्वासात पातळी प्रमाणात कमतरता आलेले, घट झालेले, म्हणून माझी विश्वासाची पातळी वाढव. आणि ईश्वरने त्याच्या विश्वासाची पातळी वाढवली. त्याच वेळेस त्याचा मुलगा त्या भूताने त्याला सोडून निघून गेला आणि तो मुलगा उठून बसला. भूत त्याला सोडून निघून गेलेला आहे आणि तो बरा झालेला आहे असं आपल्याला दृष्टीस पडलेला आहे. म्हणून बायबल आम्हाला सांगते की विश्वासाची पातळी कमी जास्त असते. आणि या बहिणीचा मोठा विश्वास होता आणि तिने तिच्या पतीला त्या कपिल बॉक्स मध्ये टाकू दिलं नाही. कपिल बॉक्स मध्ये टाकलं पण गाडू दिलं नाही. आता संध्याकाळपर्यंत आलेले जे लोक होते ते सर्व थांबले. काय म्हणे वेडी बाई आहे, हिच्या पतीला त्या प्रेतक्रिया करू दे ना. लोक कंटाळून निघून गेले. अशी घटना झाली तर कसं होईल? सकाळपासून लोक बसले प्रेतक्रियासाठी, कुणीच ती बाई काय ऐकायलाच तयार नाही, घरातलं कोणीतरी ऐकायला तयार नाही. मग लोक म्हणतील जाऊ दे, यांचं प्रेत आहे ना, हे पाहतील, यांचं काय करायचं ठरवून घेतील, आपण जाऊया. लोक निघून गेले. तिचा सासरा होता म्हणजे त्या डॅनियलचे वडील होते, ते पण परेशान झाले, काय करावं ऐका ना. मग ती म्हणाली, माझा पती मेलेला नाही, तो जिवंत होणार आहे. आणि त्याच शहरामध्ये जवळच काही किलोमीटर अंतरावर एक देवाचे सेवक रणहाड बांके त्या ठिकाणी देवाचं सेवा करत होते आणि मोठी सभा त्या स्टेडियममध्ये भरली होती. आणि तिने विश्वासाने सांगितलं, मला एक गाडी करून द्या, मी माझ्या पतीची बॉडी त्या मीटिंगला घेऊन जाणार आहे आणि निश्चित माझा विश्वास आहे माझा पती तिथं जिवंत होणार. आणि लोक म्हणले, आता हे ऐकायला वेळी झालेली बाई गाडी केली, काय करायचं करा बाबा आता हिला. तिच्याबरोबर काही 2-4 जण गेले तिच्या संरक्षणासाठी. बॉडी गेलेली. आता डॅनियल पण म्हणाला, मी सांगतो कधी की मनुष्य गेल्याच्या नंतर त्याला बॉडी म्हणायला सुरुवात करतो. मग त्या डॅनियलच्या बॉडीला, त्या शरीराला, देहाला त्या कपिल बॉक्स मध्ये ठेवून त्या गाडीत ठेवलं. ॲम्ब्युलन्स केली आणि ॲम्ब्युलन्स मध्ये त्या ठिकाणी ती गाडी डायरेक्ट त्या ज्या ठिकाणी देवाच्या सेवकाची भक्ती आराधना चाललेली त्या ठिकाणी ते घेऊन गेल्याच्या नंतर आता बाहेर मोठी सभा होती, लाखो लोक त्या ठिकाणी होते, गार्ड लोक होते, वॉचमॅन लोक जे बाहेर त्यांनी त्यांना थांबवलं. ॲम्ब्युलन्स आहे. आता ॲम्ब्युलन्स मध्ये अनेक पेशंट असतात, आजारी, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आजाराने ते चेक करतात कोणता आजारी पेशंट आहे काय. आणि त्यातल्या त्यात विशेष चेकिंग यासाठी न जाणं कोणीतरी बॉम्ब घेऊन जाऊ नये गाडीमधून. आतमध्ये जर गाडी सोडून गाडीत बॉम्ब असेल तर त्यामध्ये त्यांचं जे उपकरणाच्या द्वारे ते संपूर्ण चेक करत होते. आणि त्यांनी पाहिलं, म्हणे आज कोण पेशंट आहे. आता हा पेशंट होता का? एखादा आजारी पेशंट असला तो बरा व्हायला आतमध्ये पाठवते. आता मेलेली बॉडी आतमध्ये कशाला? आता त्यांनी ती बाजूला गाडी केली, म्हणजे मेलेलं पेशंट कशाला आतमध्ये न्यायचं? जर तुमचा पेशंट आजारी असताना तर त्याला सोडला असतं, पण हा मेलेला, याला आतमध्ये कशाला? याला घेऊन जा बाजूला. आणि बाजूला केलं. पण ही बहीण मोठमोठ्याने रडायला लागली. बाकीच्यांना सोडत होते, ही ऐकायलाच तयार नाही. त्या जे वॉचमॅन होते त्यांच्या पाया पडत होते की काही करा प्लीज, हात जोडत होती, मला माझ्या पतीला आतमध्ये घेऊन जाऊ द्या. तो मेलेला आहे ना तुमच्या म्हणण्याप्रमाणे, पण माझा विश्वास आहे तो जिवंत होणार आहे. लोकांनी तिला जाऊ द्या ना. मग एक कुणीतरी अधिकारी पास्टर साहेब आतून मोठे ऑर्गनायझर जे पास्टर होते ते येऊन त्यांनी पाहिलं काय आठवडा झालेला आहे. त्यांनी सांगितलं, पाळक साहेब एक बहीण आहे, त्याला वेडी दिसत आहे, तिने पेशंटला आणायचं आहे किंवा आजारी पेशंट आहे, तिला तिच्या पतीचा मृतदेह चालला आहे, आता काय करायचं? ते म्हणले ठीक आहे जाऊ दे, तिचा विश्वास आहे त्याप्रमाणे वर नका सोडू, कारण लोक घाबरतील. एखादी बॉडी जर क्राऊड मध्ये आणली मेलेला ते लोक घाबरतील ना. मग ह्या बॉडीला खाली स्टेडियम आहे, स्टेडियमच्या खाली तळघर आहे आणि त्या तळघरात त्याला न्या. आणि मग त्याला ते परमिशन दिलं. त्याने नेऊन खालच्या तळघरामध्ये ती बॉडी एका टेबलावर ठेवली आणि वर प्रार्थना चालू आहे. देवाचे सेवक देवाचं वचन प्रचार करत आहे आणि ही बहीण गुडघ्यावर प्रार्थना करत, देवा मला विश्वास आहे माझा पती तू जिवंत करणार. आणि वर पण देवाचा संदेश जो सेवक आहे तो संदेश देत होता, परमेश्वराने 4 दिवस मेलेल्या लाजराला जिवंत केलेला आहे आणि देव आजही मेलेले जिवंत करू शकतो, त्याला अशक्य काहीच नाही. हा संदेश तिथं वर चालू पहा, तो देवाचं वचन कसं कार्य करतो. आणि हा संदेश ते देवाचे दास संदेश देत होते आणि हा संदेश देता खाली
त्या बॉडीमध्ये हालचाल सुरू झाली. काही लोक शेजारी उभे होते, ती बाई रडत होती, प्रार्थना करत होती आणि बॉडी त्या ठिकाणी होती. आणि त्यांनी पाहिलं बॉडी, तिचा श्वासोश्वास सुरू झालेला आहे. आणि मग ते जवळ येऊन त्यांनी पाहिलं, आता त्या बॉडीमध्ये ते शरीर बरेच दिवस झालं पीएम झालेलं शरीर फार कडक झालेलं आहे. आता त्याचं शरीरचे जे ठेके आहेत ते सुरू झालेले ठोके. आणि मग पुढं आता त्याच्यामध्ये जीव आला, पण तो जो लाजरस त्याला उठता येईल कारण शरीर कडक झालेलं आहे. मग त्या लोकांनी पाहिलं आणि मग वर सूचना केली, खाली एक प्रेत जिवंत होत आहे. काय म्हटलं ते जिवंत होत आहे म्हणजे जिवंत झाले नाही, हळूहळू प्रक्रिया चालू आहे कारण श्वास आलेला आहे. मग त्यांनी तेलाने हातपाय चोळायला सुरुवात केली. तेल यासाठी की हातपायाचे जे नसा आणि जे शरीर जे कडक झाले आकडलेलं आहे ते ढिल्लं व्हावं. आणि मग पूर्ण त्याची मालिश सुरू झाली. पूर्ण शरीराच्या डोक्यापासून पायापर्यंत तळव्याला संपूर्ण हातापायाला त्याची मालिश करत आहे. आणि हळूहळू त्याची प्रक्रिया एकदम सुधरत चालली. तो श्वासोश्वास चांगल्या प्रकारे घेत आहे. आणि असं थोड्या वेळातच काय झालं, अचानक ते उठून बसला. वर प्रार्थना चालू आहे, खाली निरोप पाठवला, रेडा पण केला. एक प्रेत खाली मेलेलं होतं, ते जीवन चाललेलं आहे. एकच जय जयकार तिथं, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार. विचार करा, आज अशी परिस्थिती होणार आहे. किती लोक विश्वास ठेवला? विश्वास ठेवा प्रियानो. कदाचित हा संदेश आम्ही टीव्हीवर सोडणार आहोत, फेसबुकवर असणार आहे, युट्यूबवर असणार आहे, वेगवेगळ्या नेटवर असणार आहे. न जाणं कोण तरी व्यक्ती जो आज त्याला जीवनाची गरज आहे, तो मेलेला आहे, तो पुनरुत्थित होणार आहे. विश्वास ठेवा, देव चमत्कार करेल. आज जरी आम्ही देहाने मेलेलो नसेल, पण आत्म्यामध्ये अनेक लोक मेलेले आहेत, ते पुनरुत्थित होणार आहे, ते संजीवित होणार आहे. देवाला अशक्य काही नाही. आजही तो काल आज युगानिक सारखा प्रभू आहे. त्याने त्यावेळेस मेलेले उठवले, त्याने वचनाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आजही त्याच्यावर विश्वास ठेवणारे. योहान आम्ही वचन वाचलं 14:12 प्रमाणे ते लोक, विश्वास ठेवणारे जे लोक आहेत ते चिन्ह आणि चमत्कार करू शकतील त्याच्यापेक्षा अधिक. आणि त्या ठिकाणी तो लाजरस जिवंत झाला, तो डॅनियल जिवंत झाला. जसा लाजरस जिवंत झाला तसा डॅनियल जिवंत झाला. आणि त्यावेळेस सर्वात प्रथम तो जिवंत झाला, त्यावेळेस तो एकच म्हणत होता, माझी फाईल कुठे, माझी फाईल कुठे. आता तिच्या पत्नीला कळलं, कोणालाच कळलं माझी फाईल कुठे आहे. त्याचे पूर्ण शरीर टाके तसेच्या तसेच होते. ते टाके टाकलेले एक दिवस कदाचित झाला असेल त्याला टाके टाकून, काय 1-2 दिवस, तर ते टाके तसेच ओले होते. त्याला लोक कुठू देत नव्हते, त्याला बसवलं, परत झोपवलं, पण तो एकच म्हणत होता, माझी फाईल कुठे, माझी फाईल कुठे. आज आपण पुनरुत्थान हा विषय पाहतो आणि आम्ही त्याबद्दलच पाहणार आहोत की पुनरुत्थानाचं सामर्थ्य किती मोठं आहे. तो फाईल विचारत होता, माझी फाईल कुठे, माझी फाईल कुठे. कोणालाच कळणार त्याची फाईल म्हणजे काय. त्याची पत्नी म्हटली, फाईल तर घेतली नव्हती, आम्ही चालू होतो तेव्हा ड्रायव्हिंग करत होते, गाडी घेऊन चालले होते, फाईल कसं काय मागत नाही. आणि मग प्रियानो, नंतर ते रहस्य उघड झालं. काही दिवसाच्या नंतर जेव्हा लाजरस त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होता काही दिवस, तो डॅनियल. आणि त्याच्यानंतर तो घरी आला, त्याचे टाके भरले. अनेक लोक त्याला भेटायला येत होते, रडर मॉक केली, पण त्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना केली. आणि मग हळूहळू त्याची प्रकृती सुधारत गेली. आणि मग एक दिवस तो त्याच्या पत्नीला सांगितलं. ती म्हणाली, अहो तुम्ही जेव्हा उठले जिवंत झाले त्यावेळेस तुम्ही फाईल मागत होते, फाईल. लाजरस सर्व गोष्टी आठवायला लागल्या, सर्व त्या लाजरसच म्हणूया आपण त्याला. आणि मग त्याने सांगितलं, फाईल म्हणजे काय मी तुला सांगतो काय घडलं. जेव्हा माझा ऍक्सिडेंट झाला ना, मला काहीच कळलं नाही. गाडीचा अचानक ब्रेक फेल झाला होता. ती गाडी कंट्रोलच्या बाहेर गेली. चांगला मोकळा रस्ता होता, काही कुणी पुढून मागून कोणत्याही गाड्या नव्हत्या. पण जेव्हा मी त्या खांबाला धडकलो आणि जोराचा छातीमध्ये मार लागला, आवाज झाला, त्याच वेळेस मी जसं आहे ना तसंच बाहेर आलो. आणि मी स्वतःला पाहिलं, माझा देह तिथं त्या कारमध्ये दबलेल्या अवस्थेमध्ये. पण मी तर बाहेर आहे, मला माहित नाही मी कसं बाहेर आलो. पण मी बाजूला पाहिलं तर 2 स्वर्गदूतांनी मला उचललेला आहे. आणि मला उचललं आणि मला दाखवतोय, बघ तुझा हात देह, तुझा ऍक्सिडेंट झालेला आहे, आता तू मेलेला आहे आणि तुला घेऊन आम्ही आता स्वर्गात चाललो. देवाने आज्ञा दिलेली आहे. देवाला तुझ्याकडे काम आहे आणि ते काम तुला सांगायचं आहे. आणि ते देह त्याने तिथं सोडला. मी पाहत आहे माझा देह तिथंच आहे आणि
मी तुला पण पाहिलं, त्याच्या पत्नीला सांगत आहे, तुला पण मार लागलेला आहे, पण तू पाठीत त्या साईडच्या सीटाला त्या ठिकाणी तशीच आहे, पण मी मात्र बाहेर आलेलो आहे हे मी पाहिलं, तू तशीच आहे तिथं. आणि मला वर स्वर्गदूताने नेलं, देवाच्या उपस्थितीमध्ये नेलं, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये नेऊन मला देवाने अनेक गोष्टी तिथं सांगितल्या. ती माझी फाईल उघडली, म्हणजे जीवनी पुस्तकात आमचे नाव आहे, प्रत्येकाचे एक एक जीवनी पुस्तक आहे, आणि त्या आम्हाला एक एक फाईल दिली, आमचे कर्म, आमचे चांगले कर्म, वाईट कर्म सर्व त्या ठिकाणी रेकॉर्ड आहे. आणि मग ती फाईल देवाने माझ्या हातात दिली आणि त्याने सांगितलं, अजून डॅनियल, तुला अजून खूप काही या पृथ्वीवर करायचं आहे, आणि जे राहिलेलं काम बाकी आहे ते तुला पूर्ण करायचं आहे, आणि इथून पुढं मी तुला परत पृथ्वीवर पाठवणार आहे. परंतु लक्षात ठेव, ही फाईल जी आहे ना, या फाईल प्रमाणे तुला ते काम तिथं जाऊन पृथ्वीवर करायचं आहे. बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या, मी त्या सर्व गोष्टी सांगणार नाही कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. भरपूर काही गोष्टी पृथ्वीवर काय घडत आहे, स्वर्गातल्या काही गोष्टी, स्वर्ग दाखवलं, त्या ठिकाणी प्रगटीकरणाप्रमाणे प्रत्येक गोष्टी दाखवल्यास त्या ठिकाणचे जे रस्ते आहेत ते काचेच्या समुद्रासारखे, स्फटिकाच्या समुद्रासारखे, जसं आपण पाण्यावर चालवतो तसं त्या ठिकाणी त्या काचेसारखा जो प्रकार आहे त्यावर आम्ही चालतो पण बुडणार नाही. दोन्ही बाजूनी सुवर्ण सोन्याचे संपूर्ण रस्ते आहेत, आणि अनेक ठिकाणी नद्या आहेत काचेसारख्या वाहत आहेत, आणि फुलं आहेत, भरपूर काही त्यांनी स्वर्गातलं रहस्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि या सर्व गोष्टी त्यांनी त्याच्या त्या अनुभवाच्या त्या पुस्तकामध्ये लिहून ठेवल्या. नंतर ज्यावेळेस तो आला, शेवट तो परत येताना ती फाईल तो देवाकडे मागत होता, मला ती फाईल दे प्रभू, मला ती फाईल दे, मला एकदा ती पाहू दे काय दिलेलं आहे त्या महत्वाच्या गोष्टी. आणि त्याच वेळेस देवाने सांगितलं, तुला तुझ्या देहात ताबडतोब जावं लागणार, कारण तुझ्या देहाला तुला इथे येऊन बराच वेळ विलंब झालेला आहे. न कळत कदाचित ते खाली काय करतील, तुझा देह काय तर त्यांनी जाळला किंवा त्या ठिकाणी त्याला मूठ माती दिली तर परत तुला तुझ्या देहात जाता येणार, म्हणून ताबडतोब तुला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. आणि मग ज्यावेळेस त्याने सांगितलं की मला ज्यावेळेस खाली पाठवण्यात आलं, मी आलो तर माझा देह त्या प्रार्थना सभा चाललेल्या नडबाबती आणि त्यांच्या त्या सभागृह मोठा जो स्टेडियम आहे त्याच्या खालच्या तळामध्ये त्या ठिकाणी त्या टेबलावर ठेवलेला आहे. माझी पत्नी साईडला रडत आहे, मी पाहिलं बघ स्वर्गदूत मला घेऊन येताना, आणि मी पाहिलं हे काय प्रकारे, मला काहीच कळलं नाही. आणि मी त्या स्वर्गदूताला म्हणते, अहो एक शेवट वेळेस ती फाईल तर द्या ना मला ती फाईल. स्वर्गदूत म्हणते, तुला आताच फाईल दिली जाणार नाही, तुला ज्या गोष्टी फाईल मधल्या सांगितल्या ना त्या तू आठवण ठेव, आणि तुझ्या देहात गेल्याच्या नंतर त्या जगामध्ये जाऊन लोकांना सांग स्वर्ग आणि मृत्यू नरक आहे, आणि स्वर्गाने या मृत्यूच्या नंतर एक जीवन आहे, लोकांना कळू दे. म्हणून उत्थानाच्या नंतरही बऱ्याच काही गोष्टी आहेत, या लोकांना सत्य सांग. आणि यासाठी देवाने तुला उचललं होतं. आणि असं म्हणता तोच मी या देहात परत आलो, जो माझा देह तिथं ठेवला होता त्याच्यात मी परत आलो. आणि परत आल्याच्या नंतर ज्यावेळेस मी उठलो त्यावेळेस पहिलं हेच माझ्या मुखातून शब्द आले, माझी फाईल कुठे आहे, माझी फाईल कुठे आहे. म्हणजे मी स्वर्गातली फाईल मागत होतो. बरोबर प्रियानो, पुनरुत्थान आहे, देवाकडं ते सामर्थ्य आहे, मेलेले व्यक्ती ही जिवंत करू शकतो. याचा अर्थ नाही की उद्यापासून सारेच मेलेले लोक मारणाच्या जगमध्ये आणून ठेवतील, कारण बाळ साहेब तुम्ही सांगितले ना मेलेले व्यक्ती जिवंत होणार आहे, मग आमचा व्यक्ती मेला आणला ठेवला इथं करा बाळ साहेब त्याला जिवंत, मग तो बेवडा का असाला, आणखी प्यायला नाही बरं का, लक्षात ठेवा. आणि आणखी काय चूक करणारा असेल परत त्याला आणखी चूक करायला नाही. ही देवाची योजना असते, ज्याच्यावर कृपा करतो त्याच्यावरच कृपा करतो, आणि ज्याच्यावर परमेश्वर दया करतो त्याच्यावर दया करतो. हे देवापासून पाहिजे की खरोखर माझा प्रियजन जे असतील ते प्रभूमध्ये झोपलेले ते उठणार आहे, हे आम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे, आम्हाला तो विश्वास पाहिजे. बहिणीचा विश्वास पहा, तिने तिच्या पतीला गाडू दिलं नाही, करू दिलं नाही, तर तिचा विश्वास होता काही जरी झालं तर माझा पती जिवंत होणार आहे. आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टीला हा जो तिचा विश्वास आहे ना, विश्वासाची चौथी पातळी म्हणतात. तिने तिच्या पतीला मेलेलं हे पाहिलंच नाही, तिला माहित होतं काही जरी झालं तरी माझा पती जिवंत होणार आहे, कारण तो देवाचा दास आहे. अजून भरपूर कार्य बाकी होतं, आणि त्या विश्वासाने तिने त्याला त्या मीटिंग मध्ये नेलं. प्रत्येक गोष्ट तिने सहन केली, लोकांचा विरोध तिने सहन केला, लोकांच्या अनेक प्रकारचे शब्द तिने सहन केले, आणि अनेकांचे हात पाय पडायची वेळ आली परंतु तिने सहन केलं. परंतु शेवट तिचा त्या सहनशीलता किंवा त्या दुःख सहनाचा परिणाम तिच्या पतीला देवाने नवजीवन पुनरुत्थित केलं. हे आहे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. आज आहे प्रभू ते पुनरुत्थानाचे सामर्थ्य आज आहे आमच्या जीवनामध्ये ते चमत्कार तो करू शकतो. अशा अनेक घटना माझ्या स्वतःच्या बाबतीत पण घडलेल्या मी लोकांना सांगत असतो.
आम्ही काहीच केलं नाही, पण देवाने सर्व काय केलं. एका ठिकाणी अशीच घटना घडली. आम्ही ज्यावेळेस प्रार्थनेमध्ये होतो आणि प्रार्थनेत गेल्याच्या नंतर आपल्या जवळच आलमगिरी परिसरात ती घटना घडलेली आहे. एक आमच्या बहीण आहे आणि त्यांचा ननदचा मुलगा, म्हणजे त्यांची जी ननद आहे तिचा मुलगा त्यांच्याकडे सुट्टीला आला होता आणि ती घरामध्ये खेळत असताना अचानक त्याला काहीतरी ताप आले, चक्कर आली आणि तोही खाली पडल्याच्या नंतर अचानक त्यांना काहीच कळणार. त्याने हातपाय वाकडे केले, तोंडाला फेस आला, डोळे पाकडे केले. त्यांनी ताबडतोब पंडित हॉस्पिटलकडे त्याला घेऊन गेलं. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी पाहिलं, चेक केलं. त्यांनी सांगितलं ही अतिशय भयंकर परिस्थिती आहे, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जा, मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जा. हे काय घडलेलं आहे काहीच कळणार, कारण लगभग 1.5 अवस्था आहे, म्हणजे संपला होता म्हणून. डॉक्टरने न घेण्याचं कारण आपण समजू शकतो. डॉक्टरने का घेतलं नाही, कारण तो जवळजवळ लास्ट ते त्याच्यामध्ये संपलेलाच होता. आणि मग त्यांनी त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेली. ती बहीण घरात कुणीच नाही, पण ती पण सवयने गोंधळून गेली, घाबरली. काय करावं आता, नंदीचा मुलगा आहे, माझ्यावर ही जबाबदारी, आणि याला काय बरं वाईट झालं तर ती म्हणतील मुलाला सुट्टीला पाठवलं होतं, काय केलं तुम्ही. आणि मग सर ते शेवटी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते गेले आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्ट्रेचरवर त्याला बाहेर ठेवलं होतं. डॉक्टर लोक जे चेकिंगचं रूम आहे, MRI रूम ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी आतमध्ये दुसरं पेशंट चेक करत होते आणि हा अतिशय संपलेल्या परिस्थितीमध्ये होता. आणि मग काही त्या बहिणीने आरडाओरड केली, तिथं रडायला सुरुवात केली. आणि मग ती रडत असताना ते डॉक्टरने सांगितलं थोडं वेळ थांबा, तुमचा पेशंट नंतर घेतो. काय पेशंट आतमध्ये का म्हणे खूप सिरियस आहे, गेलेलं आहे का आमचा पेशंट, तुम्ही आतमध्ये घ्या. आणि त्याच वेळेस तिने काय केलं, मोबाईल तिच्याकडे होता, तिने फोन केला आणि मला सांगितलं बाळक साहेब असं झालेलं आहे, माझ्या ननंदचा मुलगा जो आहे तो अतिशय सिरियस आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे, आणि कृपया करून तुम्ही प्रार्थना करा त्याला बरं वाटेल आणि तो चांगला व्हावा, कारण मला माझी जबाबदारी ती आहे. आणि अचानक ही परिस्थिती घडली. मी सहज फोनवर प्रार्थना केली, मला माहिती नाही तिथं काय झालेलं आहे, काय चालेल. देवा आपला जे बाळ तिथं आहे येशूच्या नावाने त्याला सुखरूप ठेव आणि पुन्हा जसं ते नेलेलं आहे, ज्या अवस्थेत ते होतं त्याच अवस्थेत त्याला परत घरी आण. आणि मी प्रार्थना केली, म्हणजे चांगल्या अवस्थेत त्याला तो होता, त्या अचानक ती घटना घडली, पण पुन्हा त्याला रिकवर करून पुन्हा तसा तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या अगोदर ही बहीण मला फोन करायला आली होती. त्या वेळेसच डॉक्टरने येऊन त्या मुलाला पाहिलं, त्याच्या तोंडात कापड दिले, टाकून संपलंय म्हणे, याला घेऊन. ही बहीण बाहेर फोन करायला आली, परत आतमध्ये गेली, म्हणजे आमचं पेशंट घ्या ना लवकर. अहो म्हणे काही लोक म्हटले तिला बाजूला घ्या, त्यांच्या घरच्यांना कळवा, त्यांचे पाहुणे बोलवा, जे कोणी असतील त्यांना कळवा, तिला नका सांगू काय झालं. तिला काहीच कळणार. ती म्हणे आमचं त्याला स्ट्रेचरवर बाजूला एका साईडला ठेवलं. आता जे पेशंट आहेत किंवा जे ज्यांच्या जीव आहे त्यांच्यावर ट्रीटमेंट करतील, मेलेल्या मुर्द्यावर काय ट्रीटमेंट होणार. आणि अशी परिस्थिती झाली, तिला एका बाजूला त्या बाळाला ठेवलं. आणि ती म्हणते काय झालं, तुम्ही का त्याला बाजूला ठेवलं, तुम्ही त्याला हेच करा, तो त्याला काय झालेलं नाही, आताच बाळासाहेबांनी प्रार्थना केली, तो नीट होणार आहे, माझा विश्वास आहे, आणि तुम्ही घ्या आतमध्ये त्याला. आता काय झालं, डॉक्टर पण ऐकायला म्हणे जाऊ द्या, औपचारिकता म्हणून काय आता तिचं म्हणण्याप्रमाणे तिच्यासमोर काहीतरी करावं, म्हणून त्याने काय केलं, ते गेले आणि त्याने त्याच्या छातीवर 2-4 असे ठेके टाकले आणि तितक्याच त्याने मोठा श्वास सोडला आणि त्याचे पल्स चालू लागले. त्यांनी ताबडतोब टीम बोलवली. डॉक्टर म्हणजे ताबडतोब घ्या, हे बाळ याला जीव आहे याच्यामध्ये अजून. आणि लगेच पुन्हा त्यांनी ट्रीटमेंट केली, सर्व त्याला व्यवस्थित केलं. एकदम तो अर्धा तासात नॉर्मल झाला आणि त्यांनी त्याला 1 तासाच्या नंतर वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. त्या बहिणीने फोन केला, बाळक साहेब असं झालेलं आहे आणि आता माझा जो नंदीचा मुलगा एकदम व्यवस्थित आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे, तुम्ही प्रार्थनेला या. 4 दिवसाच्या नंतर मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो आणि ज्या स्टाफमध्ये जे डॉक्टर चेकिंगला येत होते त्यांनी ज्यावेळेस मी तिथं ते रिपोर्ट पाहत होतो आणि त्यांनी सांगितलं, साहेब म्हणे कोण आहे तुमचे लोक, नाही ते पाहुणे आहेत आमचे चर्चला येतात अशा ताई, म्हणे तुम्हाला माहिती आहे काय घेतलं, काहीच मुलगा गेलेला होता, आम्ही त्याला बाजूला टाकलो, त्याच्या तोंडात कापड टाकलो. पण काय माहित नाही काय म्हणजे तुमचं प्रार्थनेत सामर्थ्य आहे, बाईच्या विश्वासाने ते परत आम्ही त्याला दाबलं, 1-2दा ती औपचारिकता म्हणून करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा श्वास परत रिटर्न बॅक झाला आणि ते बाळ आज जिवंत आहे. सर्व देवाची कृपा. तेवढं मी यासाठी सांगतो, आम्ही काहीच करू शकत नाही, आम्ही केवळ एक मध्यस्थ आहोत, एक माध्यम आहोत, चमत्कार करणारा तो प्रभू आहे. सर्व गौरव त्याला, सर्व गौरव त्याला. कारण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्या देवाच्या द्वारे आणि तुमच्या विश्वासाने देव ते कार्य करतो. म्हणून हे जे काय आहे हे सामर्थ्य पुनरुत्थानाचं आहे, पॉवर ऑफ रिझर्वेशन.
ह्या पुनरुत्थानामध्ये मोठं सामर्थ्य आहे आणि अनेक गोष्टी करण्याची क्षमता आणि ती ताकद त्या पुनरुत्थानामध्ये आहे. म्हणून प्रभू येशू ज्यावेळेस पुनरुत्थित झाले ते त्याच्या लोकांशी बोलले. मनुष्य मेलेला व्यक्ती तो बोलत नाही, परंतु स्वदेहाने ते पुनरुत्थित झाल्याच्या नंतर देहामध्ये ते बोलले आणि हे त्याचं प्रमाण आम्ही पाहिलं. आम्ही वचन वाचूया. ज्यावेळेस प्रभू येशू पुनरुत्थित झाले त्यावेळेस ते देहामध्ये असताना ते बोलले. मत्ते 28:9 मत्ते 28:9 वाचू आपण. मग पहा, येशू त्यास भेटून म्हणाला, कल्याण असो. त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्यास नमन केले. होय, कल्याण असो. येशू पुनरुत्थित झाल्याच्या नंतर त्यांच्या शिष्यामध्ये तो अवतरण झाला आणि त्यांना कल्याण असो, काही ठिकाणी म्हणतात शांती असो, तुम्हाला शांती असो, असं तुम्ही बोलत असेल आणि त्यावेळेस त्यांना शांती दिली आणि तो त्यांच्या बरोबर बोलला. पुनरुत्थित व्यक्ती जो देहाने पुनरुत्थित होतो, कुणीही व्यक्ती मनुष्य जो असतो, मनुष्य मेल्याच्या नंतर त्याचा आत्मा देवाकडे जातो, तो देहामध्ये त्या ठिकाणी मातीमध्ये विलीन होतो, मातीला जाते देवाच्या वचनाप्रमाणे. परंतु जे आत्मे असतात, मग आत्म्याचे काही प्रकार आहेत. स्वर्गदूत आहे आणि जे पतित झालेले दूत आहेत ते दुष्ट आत्मे असतात. ते देहामध्ये नसतात, परंतु ते आत्मे असतात. ते कदाचित बोलू शकतात, पण देहाच्या द्वारे ते बोलतात. त्यांचा आवाज आम्हाला डायरेक्ट जर त्यांनी आवाज दिला तर आम्हाला कदाचित तो कळणार नाही. कधी कधी आत्म्यांचा आवाज पण येतो, परंतु काही आत्म्यांचा आवाज मानवासारखा पण असतो. कदाचित तो आम्हाला काही वेळेस तो समजतो, पण दुष्ट आत्म्यांना स्वतःला प्रगट करण्यासाठी त्यांना एका देहाची गरज असते आणि त्या देहाच्या द्वारे ते बोलतात, त्यांचे विचार प्रगट करतात. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू जे उठले ते गौरवी देहाने होते आणि त्यांच्या मुखाने ते बोलले. याचं हे प्रमाण आहे की ते पुनरुत्थित झालेले प्रभू येशू ख्रिस्त होते, कारण ते बोलले. बायबलमध्ये 3 पुनरुत्थानाबद्दल दिलेला आहे. तसं जुन्या करारात भरपूर आहे. जुन्या करारात 2 पुनरुत्थानाचा उल्लेख गेल्या आठवड्यामध्ये मी सांगितला होता. एक, एलियाने त्या सारपत येथील विधवा जी आहे तिचा जो मुलगा मेला त्याला पुनरुत्थित केलं, त्याला नवजीवन दिलं. त्याच्यानंतर त्याचा शिष्य अलिशा, तोही त्या ठिकाणी असलेली बायबल आम्हाला सांगते शुनेमकरीन स्त्री आहे आणि ती शुनेमकरीनची स्त्री, तिला एक मुलगा झाला, तो पण असंच मेला. त्याचा एक मृतदेह अलिशाने त्याला हे जिवंत केलं. नंतर आम्ही येशू ख्रिस्ताच्या समयात जर आलो तर त्या ठिकाणी आम्हाला पास मिळतं. मग त्याचा 9 अध्याय 18 ते काही वचन. याईर नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याची मुलगी ही तापाने आजारी होती आणि बायबल आम्हाला सांगते की याईर जो आहे तो येशू ख्रिस्ताकडे आला. याईर एक सभास्थानाचा एक अधिकारी होता आणि तो चांगला प्रतिष्ठित व्यक्ती होता आणि त्याची मुलगी अचानक मरण पावली. बायबल आम्हाला सांगते तो 18 वचन, त्याच्याबरोबर हे बोलत असताना पहा कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल. पहा आता ह्या ठिकाणी त्याला विश्वास आहे, याईराला हा पूर्ण विश्वास आहे की त्याची मुलगी जरी मेलेली आहे तरी येशूच्या डोक्यावर हात ठेवण्याने ती जिवंत होईल. कारण याच्या अगोदर प्रभू येशूने अनेक असे चिन्हाने चमत्कार केलेले आहेत, अनेक मिरेकल्स केलेले आहेत की जे जिवंत झालेले त्याने ऐकलो, अनेक लोक जिवंत झालेले. आणि मग तो त्याला विनंती करतो, तेव्हा येशू उठला त्याच्या मागे आपल्या शिष्यासह जाऊ लागला. पहा, आणि येशू उठला त्याच्या बरोबर त्याच्या शिष्यांचं त्या याईराच्या घरी गेला. याईराच्या घरी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याची मुलगी मेलेल्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी रडत होते. कारण जवळचे लोक असतील, घरातले लोक असतील, त्याची पत्नी असतील आणि अनेक लोक आप्तजन आक्रोश करत. आता प्रियजन व्यक्ती गेल्याच्या नंतर प्रत्येकाला दुःख होणारच आणि त्या दुःखात ह्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला घेऊन तो त्या याईराच्या घरी तो येशू बरोबर त्या ठिकाणी आला. आणि मग आता हे रडत आहे आणि अशा रडलेल्या अवस्थेमध्ये येशू ख्रिस्ताने सर्व परिस्थिती पाहिली तर लोकांमध्ये त्या ठिकाणी अविश्वास होता. आता लोकांनाही दोष देणं अयोग्य आहे,
कारण मनुष्य मेल्याच्या नंतर काय लोक आनंद थोडी करणार आहेत, रडणारच आहे. कारण एक सामाजिक घटना घडलेली आहे आणि दुःख व्यक्त करत आहे. मग येशू ख्रिस्ताने सर्वांना बाहेर घालवलं. बायबल आम्हाला सांगते घरामध्ये यायराची पत्नी आणि येशूचे शिष्य आणि येशू असे काही ठराविक लोक होते आणि सर्वांना त्याने बाहेर घालवलं. दरवाजा बंद करून घेतला. दरवाजा बंद केल्याच्या नंतर तो त्या मुलीपाशी गेला आणि मुलीचा हात हातात घेऊन तो म्हटला, मुली तलित कुम असा एक शब्द आहे, हिब्रू शब्द आहे. मुली मी सांगतो उठ. येशूचा हा शब्द ऐकताच उठ हा तिच्यासाठी रेमा आहे. पहा, येशू ख्रिस्त तिला म्हणतो तलित कुम म्हणजे मुली उठ. तलित कुम हा हिब्रू शब्द आहे, त्याचा मराठीत अर्थ होतो मुली मी सांगतो उठ. म्हणजे तलित कुम हा जो शब्द आहे हा रेमा त्या वहिनीसाठी ठरला. रेमा आणि लोगोस याबद्दल मी गेल्या वेळेस सविस्तर देवाचं प्रवचन केलेलं आहे. अनेक लोकांना ते ऐकलेलं आहे, किती लोकांच्या लक्षात मला माहित नाही, परंतु पुन्हा एकदा विषय आला म्हणून सांग. लोगोस म्हणजे देवाचं लिखित वचन, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जे वचन देवाने बायबलमध्ये संदेश त्याच्याद्वारे लिहिलं त्याला म्हटलेलं आहे लोगोस. हे हिब्रू शब्द आहे. आणि रेमा म्हणजे काय? रेमा म्हणजे तेच लोगोस वचन, लिहिलेलं वचन. आता लोगोस आणि रेमामध्ये थोडा फरक आहे. लोगोस वचन हे बायबलचं प्रत्येक वचन याला लोगोस म्हणतात, परंतु रेमा म्हणजे बायबलचं लिहिलं गेलेलं हे जे वचन आहे ते वचन विशिष्ट परिस्थितीमध्ये, विशिष्ट समयात, विशिष्ट लोकांच्या जीवनात कार्य करणं याला म्हणतात रेमा. लोगोस हा सर्वांसाठी आशीर्वाद देतो. लोगोस वचनाच्या द्वारे आम्ही आशीर्वाद प्राप्त करणार, आम्हाला त्याच्याद्वारे वेगवेगळ्या गोष्टीच्या द्वारे लाभ घडणार, निश्चितच होणार. परंतु ते वचन तुमच्या आणि माझ्यासाठी विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट समयात कार्य करणं याला म्हणतात रेमा. आणि रेमामध्ये मोठा चमत्कार असतो. उदाहरण, एखादा व्यक्ती गळफास घेऊन मरणार आहे, निराशा झालेला आहे, खूप निराश झालेला आहे, त्याला जीवन नको नकोसं झालेलं आहे आणि त्याने ठरवलं आता काय खरं नाही, आता गळफास घेऊन आपण मरावं. आणि तो पूर्णपणे त्या गळफास घेण्याच्या तयारीत आहे. त्याने त्या पंख्याला दोर लावला आणि सर्व काही तयारी झाली. पण अचानक काय झालं, त्या टेबलावर ठेवलेलं एक छोटंसं ट्रॅक्स असेल त्याच्या लक्षात गेलं काय आहे, कुणीतरी आणून ठेवलेलं. रात्रीला बहिणीने त्याच्या बायकोने आणून ठेवलं होतं. हा काय प्रार्थनेवाला नव्हता, पण त्याची बहीण धार्मिक होती आणि हा जीवनाला कंटाळा होता, कर्जामध्ये तो डुबलेला होता, कर्ज त्याच्यावर भरपूर झालं होतं आणि त्याच्या मनामध्ये सारखे आता लोक पैसा मागत आहे, सावकार येऊन दारात त्याला त्रास देत आहे, मग हे जीवन नको नकोसं झालं होतं आणि म्हणून तो आता आत्महत्या करणार आहे. परंतु अचानक त्याने समोर ते छोटंसं देवाचं ट्रॅक्स जे आपण त्याला हँडविल म्हणतो ते ठेवलं आणि त्याने म्हटलं हे काय वाचवत आहे आणि तो उतरला पडचून खाली आणि त्याने वाचलं आणि त्याच्यामध्ये वचन लिहिलं होतं योहान 10:10 वचन वाचू आपण. योहान 10:10 म्हटलंय चोर येतो घात, नाश आणि चोरी करण्यासाठी, परंतु प्रभू येशू म्हणाले मी आलो जीवन देण्यासाठी आणि ते पण विपुल जीवन देण्यासाठी, भरपुरीचं जीवन देण्यासाठी. आणि त्या ट्रॅक्सच्या नंतर आणखीन दुसरी वचन होतं यशाया 41:10 माझ्या मुला भिवू नको, मी तुझा जो हात धरून तुला सहाय्य आणि मदत करत आहे, घाबरू नको, कचरू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. आणि असे अनेक वचन त्याच्या खाली होते आणि खाली देवाचा संदेशाचा सेवकाचा संदेश होता. देव म्हणत आहे भिवू नको, वर्षाचे 365 दिवस मी तुझ्या बरोबर आहे. बायबलमध्ये 365 वेळा भिवू नको हा शब्द आलेला आहे. डर मत मैं तेरे संग, फिअर नॉट आय एम विथ यू, घाबरू नको मी तुझ्या बरोबर आहे. हे 365 वेळेस बायबलमध्ये आलेलं वचन आहे आणि हे त्याने ऐकलं आणि देवाच्या सेवकाचा हा संदेश होता आणि त्याने ते वाचला. देव माझ्या बरोबर आहे, मग मी का घाबरा? देवाने आम्हाला जीवन दिलं, विपुल जीवन, मी का जीवन समाप्त करत आहे? हे देवाचं आहे, काय असेल ते असेल. आणि मग खाली शेवट लिहिलेलं होतं मत्ते याचा 7 अध्याय आणि त्या ठिकाणी वचनात दिलेलं आहे 7:8 मध्ये कशाची चिंता करू नको, कोणत्याही गोष्टीची चिंता करू नको तिथं सांगितलंय. आणि खाण्याविषयी, राहण्याविषयी, कपड्याविषयी कशाची चिंता करू नका, कारण देव त्या ठिकाणी म्हणतो त्या आकाशातील पाखराकडे पहा, त्यांना मी पुरवणारा परमेश्वर आहे, त्या अरण्यातील त्या फुलांकडे पहा, त्यांना देखील मी सुंदर सुंदर पोशाख घालण्यास समर्थ देव आहे. तर तुम्ही जे आहात त्या प्राणी आणि पशु आणि पक्षापेक्षा अधिक श्रेष्ठ आहात. देवाचं वचन 6व्या अध्याय 25 ते काही वचनामध्ये सांगितलेलं आहे पूर्ण त्या अध्यायामध्ये. आणि मग जर
आणि त्या ठिकाणी देव म्हणतो कशाची चिंता करू नका. मग आपण कशाची चिंता करत आहोत आणि आपण का काळजी करत आहोत आणि आपण ह्या ठिकाणी स्वतःचा जीव समाप्त का करत आहोत. आणि ह्या विचाराने त्या वचनाने त्याचे विचार बदलले आणि तो खाली आला आणि त्याने सर्व बदललं, त्याने सर्व सोडलं आणि स्वतःला आपला प्राण आत्मा शरीर देवाच्या हाती देऊन त्याने स्वतःचं तारण प्राप्त करून घेतलं. याला म्हणतात रेमा. विशिष्ट समयात विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट वचन कार्य करणं, इट्स कॉल्ड रेमा. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्या मुलीला म्हणाले, मुली तलीत कुम म्हणजे उठ. तिच्यासाठी तो रेमा ठरला आणि रेमामध्ये पुनरुत्थित सामर्थ्य आहे, रिझर्क्शन पॉवर आहे. आणि तो मेलेली मुलगी जी आहे उठून उभी राहिली किंवा उठून बसली आणि बसल्याच्या नंतर ती बसलीच नाही, ती बसली तेवढं थांबली नाही तर ती बोलली नाही. जसं येशू बोलला तसं ती पण बोलली. काय बोलली? मला भूक लागली. ती बोलली आणि ती म्हणाली मला भूक लागलेली आहे. येशू ख्रिस्त म्हटला चा मला ताबडतोब खायला दे. कारण ही शरीराने देहाने अशक्त आहे. त्याच्या अगोदर किती दिवसापासून तिने देहाच्या शरीरामध्ये अन्न केलेलं नाही, म्हणून शरीराला जिवंत राहण्यासाठी अन्नाची पण गरज आहे. तिला भोजन द्या. बरेच लोक पुनरुत्थित तर होतात परंतु त्यांनी अजून भोजन केलेले उपाशीच आहे. कळलं नाही काय माहिती. अनेक लोक पुनरुत्थित झालेत, ईश्वर त्यांना पुनरुत्थित केले पण कितीतरी वर्ष झाले उपाशीच आहे, भोजन खाल्लेलंच नाही, परत मरते. मी आत्मिक भाषेत बोलत आहे. वचन किती दिवस झाले पुनरुत्थित झाले, देवाने तारण केलंय, आमचं तारण झालेलं आहे पण ते आध्यात्मिक भोजन अजून खाल्लेलं नाही, उपाशीच आहोत. आम्हाला जेव्हा देव पुनरुत्थित करतो लक्षात ठेवा आम्हाला भूक लागते. आणि ज्याला भूक लागत नाही याचा अर्थ तो आजारी आहे, त्याला औषधाची गरज आहे, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. जे वचन वाचित नाही, प्रार्थना करत नाही, देवाच्या सानिध्यात समवेतीत करीत नाही, हे आहे आत्मिक भूक. ही ज्यांना नाही आहे ते सध्या आजारी आहे. आणि ज्यांना भूक लागते, जो व्यक्ती आजारी असतो ना त्याला भूक लागत नाही, तुमचं भूकच लागत नाही कारण तो आजारी. आपण म्हणतो घ्यायला उचला, डॉक्टरकडे घेऊन जाणं, डॉक्टर त्याला ट्रीटमेंट देतात आणि मग त्याला भूक लागायला सुरुवात होते. तसंच आम्ही आध्यात्मिक आजारी असतो. मग आम्हाला आत्मिक डॉक्टर म्हणजे पवित्र आत्मा याची गरज आहे. आणि पवित्र आत्मा आमच्यातला आत्मिक आजार, पापरूपी आजार बाहेर काढतो. ज्यास आमच्यात पाप येतं, इतरत्र जगाच्या गोष्टी येतात ना त्यावेळेस भूक लागत नाही. देवाचं वचन काय आणि आम्हाला काहीच वाटत नाही, सहज आम्ही त्या गोष्टीला घेतो कारण जगातल्या गोष्टी आलेल्या आहेत, इतरत्र गोष्टी आल्या. आम्हाला वचनही वाचलेलं नसेल, माहित नाही किती लोकांनी बायबल वाचलं नाही आज सकाळी, नसेल वाचलं. मी कोणाचा न्याय नाही करत, पण याचा अर्थ कुठेतरी आम्ही आजारी आहोत. प्रार्थना केली नाही, कुठेतरी आम्ही आजारी आहोत. देवाचं सानिध्यात समय व्यतीत केलं नाही, आजारी आहोत. हे पाप आम्हाला नाश करून टाकेल. म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे आणि तो पवित्र आत्मा आमचं ट्रीटमेंट करतो, आम्हाला आरोग्य देतो. त्याच प्रकारे या मुलीने पहिलं सांगितलं मला भूक लागली. येशू म्हटलं प्रथम हिला भोजन द्या. ज्यावेळेस आम्ही आत्मिकतेमध्ये उठतो, पुनरुत्थित होतो, त्यावेळेस आम्हाला भूक लागते आणि आम्ही भोजन करणं खूप खूप गरजेचं आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने तिला उठून चिन्ह चमत्कार करून दाखवून दिलं की मृत्यूवर त्याचा अधिकार. तो मेलेल्या व्यक्तीला देखील पुनरुत्थित करू शकतो. दुसरा चमत्कार आम्ही पाहणार आहोत लूकशुवर्तमान याचा 18 अध्याय. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो एक विधवा आहे आणि तिचा मुलगा मरण पावला. आणि नाईन गावची विधवा आहे आणि तिचा मुलगा त्या ठिकाणी मरण पावलेला आहे. त्याबद्दल आम्हाला पास मिळतं. काढलं हा. त्या ठिकाणी लूकशुवर्तमान 18 अध्याय आणि त्यामध्ये नाईन गावची जी विधवा आहे त्या ठिकाणी तिचा मुलगा मृत पावलेला आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्येच आहे ना. एक आणि काढल्यावर मला सांगा, रेफरन्सेस कदाचित कमी जास्त होऊ शकतात, पटकन पुढे जाऊ आपण. आणि ती नाईन गावची जी विधवा आहे तिचा मुलगा मेला आणि तो मेलेला आहे आणि मृत्यूने आपलं काम केलं. पहिल्या चमत्कारात मृत्यू जो आहे तो घरात आहे आणि त्या ठिकाणी घरामध्ये प्रभू येशूने त्या मृत्यूला त्या धमकावलं, त्याला त्याच्यावर विजय मिळवला आणि तिथं मेलेल्या व्यक्तीला जिवंत केलं. पण हा दुसरं ठिकाण जे असं आहे की मृत्यूने त्याचं काम केलं आणि मृत्यूने त्या मुलाला आता वेशीत घेऊन गेलेला आहे. त्याला गाडण्याची पूर्ण तयारी आहे, मृत्यू त्याच्यावर पूर्ण कंट्रोल करत आहे. परंतु वेशीमध्ये ही घटना आता झालेली आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त वेशीतून आत येत आहे आणि ही प्रक्रिया वेशीतून बाहेर चालली आहे.
वेशीतून बाहेर जात आहे आणि येशू ख्रिस्त आत येत आहे. प्रियानो, वेशीमध्येच मृत्यूचा आणि जीवनाचा आमना सामना झालेला आहे. जीवन कोण आहे? प्रभू येशू. आणि मृत्यू जो सैतान आहे तो वेशीमध्ये येत आहे. बरोबर वेशीमध्ये दरवाजामध्येच हे चमत्कार देवाने केला. जीवन आत प्रवेश करत आहे आणि मृत्यू बाहेरच आलेला आहे. प्रियानो, विजय कुणाचा होईल? जीवनाचा का मृत्यूचा? विजय प्रकाशाचा का अंधकाराचा? प्रकाशाचा. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्ताने त्या तिरडीला थांबवलं. ते लोक होते त्यांना त्याने थांबवलं आणि त्याला थांबवल्याच्या नंतर प्रभू येशूने त्या आईकडे पाहिलं. ती विधवा होती आणि ती अतिशय दुःखी होती. तिचा एक मुलगा तो होता, तिचा आधार तो होता आणि तो आधार असल्यामुळं येशूला तिची कळवळ आली आणि येशूने त्या लोकांना सांगितलं तिरडी खाली ठेवा. ज्यावेळेस त्या लोकांनी त्या येशूचा अधिकारवाणी ऐकली आणि त्यांनी तिरडी खाली ठेवली आणि खाली ठेवल्याच्या नंतर प्रभू येशूने त्या ठिकाणी त्या तिरडीला स्पर्श करताच बायबल आम्हाला सांगते तो मुलगा काय झाला? जिवंत झाला. तो उठून बसला आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मुलालाही तिथं जिवंत केलं आणि त्याला उचलून त्याच्या आईच्या हातात त्याने त्याची काळजी घेतली, समेट घालून दिली. म्हणजे इथंही प्रभू येशूने आपला अधिकार जो मृत्यूवर आहे, पुनरुत्थानावर जो अधिकार आहे, त्या सामर्थ्याला त्याने प्रगट केलं आणि हा व्यक्ती मेलेला मुलगा तो देखील प्रभूने त्या ठिकाणी जिवंत केला. तो जिवंत करून त्याने हे प्रमाण पटवून दिलं की पुनरुत्थानाचं सामर्थ्य त्याचकडे आहे, तोच पुनरुत्थान आहे. आणि जो मेला असला तरी तो जगेल असा जो मार्था आणि मरियेला तो म्हटला ते त्याने त्या ठिकाणी प्रमाण पटवते. आणखी तिसरं प्रमाण त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगते योहान शुभवर्तमान 11व्या अध्यायामध्ये जो लाजरस आहे आणि लाजरसला तर चक्क 4 दिवस मरून झाले होते. पहिल्या वेळेस मृत्यू घरात होता, दुसऱ्या वेळेस मृत्यू वेशीमध्ये होता. म्हणजे गावाच्या बाहेर त्याने मृत्यूने घरातून त्याला बाहेर काढलं आणि पार आता गावाच्या बाहेर पाडण्याच्या बेतात होता, पण प्रभूने तिथे चमत्कार केला. आणि तिसरा मृत्यूने तर आपलं काम करूनच टाकलं होतं. तिसरी जी घटना आहे, मृत्यूने लाजरसला कबरेच्या आत टाकलं. म्हणजे घरातून बाहेर काढलं, वेशीतून बाहेर काढलं, वेशीतून बाहेर नेऊन कब्रस्तानात पण गाडलं. मृत्यू त्या ठिकाणी सक्सेस झाला. 4 दिवस झाले ते कबरेमध्ये तसंच आहे. म्हणून लक्षात ठेवा, 4 दिवस हो नाही तर 40 दिवस हो, तुमच्या आणि माझ्या प्रभूला सामर्थ्य, त्या प्रत्येकावर अधिकार आहे. प्रत्येक मृत्यूवर त्याचा अधिकार आहे. तो मेलेल्या व्यक्तीला कुठेही कोणत्याही वेळेस जिवंत करू शकतो. प्रेज द लॉर्ड. मृत्यू त्याने आपलं कार्य पूर्ण केलं आणि 4 दिवस झालेले त्या देहाला कबरेमध्ये ठेवलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त तिथं जाऊन त्या लाजरसला बाहेर काढत आहे. बाहेर काढतच आहे, परंतु जिवंत करत आहे. मेलेल्यातून पुनरुत्थित करून त्याला कमांड करतात की लाजरस बाहेर ये. आणि हा देखील त्याच्यासाठी रेमा होता, त्या मुलासाठी देखील रेमा होता. त्याने सांगितलं तिरडीला खाली ठेवा आणि त्याने त्या मुलाला स्पर्श केला. स्पर्श करताच त्याच्यातून सामर्थ्य बाहेर आलं. तो मुलगा त्या ठिकाणी बरा झाला. तो म्हटला तिरडी खाली ठेवा. याचा अर्थ हा रेमा त्या लोकांसाठी होता, त्या मुलासाठी होता की प्रभू येशू त्या ठिकाणी विशिष्ट काहीतरी करणार आहे. आणि अशा प्रकारे 3 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी प्रगट करून चिन्हाने चमत्कार करून त्याने हे दाखवून दिलं की ते मृत्यूवर अधिकार त्यांचा आहे आणि मृत्यू त्यांच्या पुढे काहीच करू शकत नाही आणि ते मेलेल्या व्यक्तीला जिवंत करू शकतात. म्हणजे हे पुनरुत्थानाचं चिन्ह त्याने अगोदरच दिलेलं आहे. म्हणजे हे नवीन नाही. प्रभू येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी उठणं आणि ते पुनरुत्थित होणं हे नवं नव्हतं, पण हे सर्व चिन्ह अगोदरच त्याची पार्श्वभूमी झाली. अगोदरच या घटना होत होत्या. हे शिष्यांना नंतर आठवलं. आणि त्यानंतर आम्ही पाहतो प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे अनेक लोक जे प्रभूवर विश्वास ठेवतात त्यांचंही पुनरुत्थान आहे. म्हणजे शेवटच्या दिवसात तुम्ही आणि मी देखील उठणार आहोत. न जाणो अचानक अशा काही घटना पण घडतील. जसं त्या डॅनियलची बाबतीत ती घटना घडली, तसं तुमच्या आणि माझ्या बाबतीत देखील घटना घडतील आणि आम्ही देखील पुनरुत्थित होऊ शकतो देवाच्या गौरवासाठी. पण असं समजू नका कोणी चालली तिरडी आणि ठेवा खाली, कुणाला सांगितलं ठेवा आता इथं आणि जाऊन आम्ही लगेच आवेशाने येशूच्या नावात नीट वर उठ. त्याला उठवतील तो उठणार नाही, त्याच्याबरोबर आम्हाला पाठवतील. दोघांना जाऊ द्या म्हणते. म्हणजे लोक असे असं काही अतिशयोक्ती करू नका. जर रेमा मिळाला, जर देवाची कृपा झाली तरच पुढार पाऊल उचला, नाहीतर त्याच्याबरोबर दुसऱ्या कामाला जायची वेळी, दुसरी तिरडी तिथे आणायची वेळी नाही मिळाली तर दोघांना एका घेऊन जाते. असं होऊ देऊ नये.
देवाने सांगितल्याशिवाय कोणी असं करू नये. आणि म्हणून कधी कधी काय होतं, देवाचा संदेश दिला देवाच्या सेवकाने, इतकं विश्वासात आम्ही भरतो, इतका आवेशी होतो आणि काही करून टाकतो. तसं काही करू नका. देव जर तुम्हाला बोलत आहे, देवाने जर सांगितलेलं आहे, तरच तो रेमा प्राप्त करा आणि त्याप्रमाणे होऊ द्या. म्हणून आम्ही आज पाहिलं पुनरुत्थानाचं सामर्थ्य, की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये मोठं सामर्थ्य आहे. आणि म्हणून तो मार्था आणि मरियाला म्हणाला, मार्था मार्था तू विश्वास ठेवतेस काय, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आणि जो मेला तो मरत जरी पावला तरी मेला तरी तो जगेल, तो पुन्हा उठेल. खरोखर आज या दिवसामध्ये आम्ही पाहिलं की येशू ख्रिस्त त्यांनी त्या ठिकाणी आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवून ते पुनरुत्थित झाले. आणि 40 दिवस ते आपल्या शिष्यांना दर्शन देत होते. आणि ते थांबले नाही, तर प्रत्येक ठिकाणी शिष्यांना ते दर्शन देत होते आणि हे प्रमाण पटवून देत होते की मी पुनरुत्थित ख्रिस्त आहे. कारण तुम्ही मी अशा प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता लोकांना सांगत आहोत. अशा प्रभू येशू ख्रिस्त लोकांना जगाला देत आहोत, जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे, जो मरणातून विजय मिळवलेला आहे. आणि जे लोक त्याचा विश्वास ठेवतात ते लोक देखील विजयी लोक आहात. आणि तुम्ही आणि मी तुम्हाला आणि मला देवाने पापावर, शापावर आणि सैतानावर आणि मृत्यूवर अधिकार दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो अधिकार तुम्हाला आणि मला उपयोगात आणायचा आहे. देवा करून या वचनाच्या द्वारे पुनरुत्थानाचं सामर्थ्य, द पॉवर ऑफ रिझर्वेशन हे आज तुम्हाला कळू आणि याद्वारे अनेकांच्या जीवनात देव त्याचं कार्य प्रगट करू. याच ठिकाणी आपण थांबूया, देवाचं गौरव करूया.